7 जून 2016 हॉटेल अवंती इंटरनॅशनल. दुपारचे 11:50. गाडीमधून रवी आणि आदित्य खाली उतरले तशी प्रियलही उतरली. रवीला वाटलं होतं की गाडी परतून जाईल, पण तसं झालं नाही. तू काहीतरी प्रोजेक्ट पेपर प्रेझेंटेशनचं बोलत होतीस? रवीनं थोडंसं अडखळतच प्रियलला विचारलं. आणखी थोडासा वेळ आहे माझ्याकडे, प्रियल किंचित संकोचानं म्हणाली. तिचं ते थांबणं रवीला आवडलं होतं. किंबहुना तिनं थांबावं असंच त्याला वाटत होतं. हॉटेलच्या रिसेप्शनला आल्यावर रवी कुमारनं काउंटरवरच्या रिसेप्शनिस्टला चावी मागितली. सर, आय एम सॉरी, पण तुमच्या खोलीची चावी देण्यास आम्हाला मनाई केली आहे. रात्री घडलेला एकंदरीत प्रकार सगळ्या हॉटेलला समजला होता. अतिशय गोड आवाजात त्या सुंदर मुलीनं नकार कळवला. अशी कशी चावी देत नाही? आदित्यच्या पोटातलं दुखणं आता डोक्यात जाऊ लागलं होतं. मॅनेजरला फोन लावा तुमच्या. आदित्यचा आवाज वाढला. तोपर्यंत प्रियलने पर्समधून जामीन मिळालेली कागदपत्र तिच्यासमोर ठेवली. सर्व तासपूस झाल्यानंतर त्यांना खोलीची चावी दिली गेली. तिघही 88 क्रमांकाच्या खोलीमध्ये आले. खोलीत शिरल्याबरोबर रवी आणि आदित्यची धावाधाव सुरू झाली. बेशिस्तपणे पडलेलं सामान, सिगारेटची थोटकं उचलण्याचं काम सुरू झालं. हा आदित्य कुठेही काहीही टाकतो, नुसता आळशी आहे. रवी उगीच सफाई देण्याचा प्रयत्न करत जमिनीवर ठेवलेल्या बॅगा कारण नसताना उचलून सोफ्यावर ठेवत म्हणाला. पण रवीचं वाक्य ऐकायला आदित्य जागेवर नव्हता. त्याच्या पोटातून भयंकर कळ निघत होती. त्यामुळे तो कळीचं रूपांतर फुलात करण्यासाठी कधीचाच वॉशरूममध्ये गेला होता. फुलाला घातलेल्या पाण्याचा आवाज मात्र खळाळत होता. आसमंत सुगंधानं व्यापून टाकला होता. आदित्यनं काल रात्री आंघोळ करून सोफ्यावर वाळायला टाकलेलं किंचित फाटलेलं अंतर्वस्त्र रवीनं नकळत चिमटीत पकडून मी त्यातला नाहीच अशा आविर्भावात उचलून कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिलं. इतका वेळ मोठमोठ्या गंभीर गोष्टी करणाऱ्या, चक्क मर्डर केस सोडवणाऱ्या रवीची उडालेली तारांबळ पाहून प्रियलला हसू येत होतं. काहीही असलं तरी पुरुष हे पुरुषच असतात हा विचार करत पुढे ती म्हणाली. तर डॉक्टर, आपण इथपर्यंत पोचलोत की त्या ऑफिसरनं न्यायाधीशांचा खून केलाय, बरोबर ना? हो, बरोबर. चॉकलेटचं खाली पडलेलं रॅपर उचलत रवी म्हणाला. मला कमाल वाटते तुमची. तुम्ही एक डॉक्टर असूनही एखाद्या डिटेक्टिव्ह सारखी ही केस हाताळत आहात, प्रियल म्हणाली. मला डॉक्टर वगैरे काही म्हणू नका, साधं रवी म्हटलं तरी चालेल. उगीच आहो केलं की कामापुरतं बोलल्यासारखं वाटतं. रवी प्रियलकडे पाहत म्हणाला. मलाही नाही आवडत आहो करायला, प्रियल म्हणाली. बाथरूममधून आदित्यचा उंच स्वरातील आवाज ऐकून प्रियलला अचानक आलेलं हसू आवरता आलं नाही. हसू येतंय ना, मग बिनधास्त खळखळून हसलं पाहिजे. उगीच हसू दाबून ठेवण्यात काय फायदा? खळखळून हसल्यानं एंडॉर्फिन नावाचं हॉर्मोन सिक्रीट होतं. हसल्यानं वय वाढण्याचं हेच तर रहस्य आहे. आणि विशेष म्हणजे खळखळून हसतेवेळी शरीरातील तब्बल 24 स्नायूंना व्यायाम होतो. म्हणून बिनधास्त हसलं पाहिजे. रवीच्या या डॉक्टरी तत्वज्ञानावर प्रियलला खरंच मोठ्यानं हसू आलं. आणि तुम्ही जे डिटेक्टिव्ह वगैरे म्हणताय ना, तर तसं काही नाही. आमच्या पाठीमागे बॉम्ब लागलाय म्हणून एवढं डोकं चाललं. आमच्यासमोर प्लॅन बी नव्हताच. जो होता तो प्लॅन ए होता. जेवढे प्लॅन जास्त तेवढी हारण्याची शक्यता जास्त. खूप जास्त प्रेम करतो प्रत्येक जण स्वतःवर. वेळ आली की ते प्रेम ओसंडून वाहतं, एवढंच. रवी ब्रश करत बोलत होता. आणि तुम्ही पण मला प्रियल मॅडम आहो म्हणू नका. तुमचीच फिलॉसॉफी. प्रियल जमिनीकडे पाहत म्हणाली. हो, ते खरंय, पण आपण कुठे जास्त वेळ बोलणार आहोत. तुम्हाला म्हणजे तुला उशीर होतोय ना विद्यापीठात जायला, रवी तिला खिजवत म्हणाला. तुझं एवढं सुपर डुपर लेक्चर ऐकलं, आता अजून कोणतंही लेक्चर द्यायला जायची गरज नाही. आजचा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. अरे, हॉटेलमधील तुमचं काहीतरी महत्वाचं काम राहिलंय असं आदित्य म्हणत होता. जमलं तर तेही करून जाईन मी, प्रियल म्हणाली. हो, ते तर आहेच, पण मला एक गोष्ट समजली नाही
की तुझं लेक्चर नेमकं कशावर आहे, म्हणजे तू करतेस काय ते नाही सांगितलंस अजून. तूही विचारलं नाहीस. न्यायाधीश, हॉटेल, फाशी याच गोष्टीत होतास तू. प्रियल म्हणाली. हो, विसरलोस मी. मी भारतातील प्राचीन वास्तुरचनाशास्त्र या विषयावर पीएचडी करतेय. क्या बात है. अय, ही तर आपल्यापेक्षा खूप जास्त शिकलेली आहे डॉक्टर, आदित्य म्हणाला. आदित्य आंघोळ करून टॉवेल गुंडाळून उघड्या अंगानंच केस पुसत बाथरूम मधून बाहेर आला. त्याच्या उघड्या पडलेल्या फासळ्या पोपटाच्या पिंजऱ्यासारख्या दिसत होत्या. तू काय करतोस आदित्य? प्रियलचा प्रश्न त्याला अपेक्षित नव्हता. त्यानं रवीकडे पाहिलं. काही म्हणजे काहीच सांगू नकोस असा त्याच्या डोळ्यात भाव होता. प्रियलकडे पाहत तो म्हणाला, मी इंजिनियर आहे. अच्छा, म्हणजे शिकतोयस की पूर्ण झालंय? तिनं विचारलं. हो, तसं लवकरच पूर्ण होणार आहे. फक्त या आरोपातून बाहेर पडण्याची वाट पाहतोय. काहीतरी शोधत तो म्हणाला. आदित्यला जे पाहिजे ते सापडत नव्हतं आणि वरून प्रियलच्या प्रश्नांनी तो गोंधळला होता. रवीनं ओळखलं त्याला काय पाहिजे ते. त्यानं नकळत डोळ्यानं इशारा केला तसं आदित्यनं रवीकडे दात ओठ खात पाहत कोपऱ्यात पडलेली इवलूशी चड्डी उचलली आणि पुन्हा बाथरूममध्ये पळाला. तू बस, मी आपल्यासाठी नाश्ता मागवतो. रवी खोलीतल्या लँडलाईनकडे जात म्हणाला. तुम्हा दोघांसाठीच मागव, घरूनच करून आलीये मी. ठीक आहे म्हणत रवीनं 9 नंबरला फोन लावला. 2 गरमागरम डोसे आणि हॉटेल अवंतीची एक स्पेशल कॉफी मागवली. मी 5 मिनिटात आंघोळ करून येतो, तोवर तू टीव्ही पाहत बस, म्हणत रवीनं टीव्ही सुरू केला आणि बाथरूममध्ये गेला. प्रियलनं बातम्या लावल्या. टीव्हीवर सर्व न्यूज चॅनल्सवर न्यायाधीशांच्या मृत्यूचीच बातमी होती. रिपोर्टर तेल मीठ लावून बातमी सांगत होते. मीडियामध्ये आत्महत्या हाच विषय होता. आरोपीचं नाव किंवा आरोपी पकडण्यात आले हा विषयच नव्हता. बरं झालं आमची नावं आली नाहीत, नाहीतर माझ्या घरचे इथंच येऊन बसले असते, आदित्य म्हणाला. हाऊसकीपिंग नाश्ता ठेवून निघून गेला. आदित्यनं कॉफीचा ग्लास प्रियल समोर धरला. अरे, मी घरून घेऊन आले आणि माझ्यासमोर रवीनं तुम्हा दोघांसाठी ही कॉफी मागवली आहे. आम्हा दोघात कोणी कॉफी पित नाही, त्यामुळं ही स्पेशल कॉफी तुझ्यासाठीच मागवली आहे. स्पेशल हा शब्द आदित्यनं मुद्दामच वापरला. प्रियलनं कॉफीचा ग्लास हातात घेतला. एक एक घोट घेत ती टीव्ही पाहू लागली. रविकुमार आंघोळ करून बाथरूम मधूनच कपडे घालून बाहेर आला. तोही नाश्ता करत बातम्या पाहू लागला. रवी, ऑफिसरनं न्यायाधीशांना मारलं हे ठीक आहे, पण का मारलं असावं? आदित्यनं विचारलं. खून कोणी केला हे फक्त आपल्या तिघांनाच माहिती आहे, पण केवळ चांदीच्या कोटच्या एका बटनावर आपण ते सिद्ध नाही करू शकत. आपण सध्या स्वतःला कितीही हुशार समजत असलो तरी या क्षणी मात्र या प्रकरणात पुरते अडकलेलो आहोत. रवी पायात शूज चढवत म्हणाला. म्हणजे आपल्याला जर सही सलामत यातून सुटका करून घ्यायची असेल तर खून कोणी केला हे सिद्ध करावंच लागेल, आदित्य म्हणाला. हो, पण खून कोणी केला याआधी खून का केला हे शोधणं महत्वाचं आहे. का हा प्रश्न आपल्याला कोणी या उत्तरापर्यंत नेऊ शकतो. आणखी एक गोष्ट, आपल्याला सांभाळून राहायला हवं. इथे एक जीव गेलेला आहे. मारेकऱ्याला पक्क माहिती आहे की आपण त्याचं गुपित उघडं पाडलंय. त्याला हेही माहिती आहे की न्यायाधीश आणि आपण कोणत्या तरी धाग्यानं जोडले गेलो आहोत. तो खूप चलाख आहे, त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे. रवी उजव्या हाताच्या मनगटावर घड्याळ चढवत म्हणाला. आपण या सर्व गोष्टी आपल्या वकिलांशी बोलायला काय हरकत आहे? ते मांडतील सगळे मुद्दे कोर्टामध्ये, ते काढतील ना योग्य मार्ग, प्रियल म्हणाली. थायाझोलिडिन डायोन्स किंवा ग्लिटाझोनचा वापर करून न्यायाधीशांना संपवण्यात आलं हे वकील कधीही सिद्ध करू शकणार नाहीत. एक गोष्ट विसरू नकोस की या प्रकरणात मारेकरी आणि तपासकर्ता एकच आहे. त्यामुळे तो दोषी आहे हे आपण कोणत्याही परिस्थितीत सिद्ध नाही करू शकत. का मारलं हे शोधणं आणि आपली मान यातून सोडवून घेणं हेच आता महत्वाचं आहे, रवीनं उत्तर दिलं. मग आता? आदित्य नवीन परफ्यूम अंगावर फवारत म्हणाला. आता मी म्हणजे आपण, न्यायाधीश आणि अजित माने यांना जोडणारा एकच धागा म्हणजे न्यायाधीशांनी दिलेली ती भेटवस्तू, म्हणत रवीनं रात्री कपाटात ठेवलेला बॉक्स
तिघांच्या मधोमध आणून ठेवला. काय असू शकतं या बॉक्समध्ये? आदित्य म्हणाला. कळेलच, पण जे काही असेल ते खूप महाग असणार, एखाद्या जीवापेक्षाही जास्त, रवीनं उत्तर दिलं. माणूस एखाद्या गोष्टीत पूर्णपणे रममाण होतो, त्याशिवाय त्याचं आयुष्यच नसतं. त्या गोष्टीला, त्या विचाराला, त्या कल्पनेला काही काळापुरतं तरी सर्वस्व मानून तो जगत असतो. त्या गोष्टीत आकंठ बुडून जातो, एक नशात जणू. ज्यांना वरवर जगण्याची, थोडं थोडं चाखण्याची सवय असते, त्यांना ही नशा, ही धुंद कधीच नाही कळत. एक दिवस ही धुंदी उतरते, मन भरतं, उसाचा रस काढून उरलेल्या चोथ्याची जशी असते तशी अवस्था होते. एक भयंकर उदासीनता येते, रितेपण येतं. काल रात्री न्यायाधीश रविकुमारच्या हातात जेव्हा ती भेट देत होते, तेव्हा तशीच रितेपणाची भावना न्यायाधीशांच्या नजरेत होती, एक मोठं ओझं उतरल्याची. कदाचित ही शेवटची भेट असावी याची त्यांना जाणीव असेल. नकळत थरथरणारा त्यांचा हात वयामुळे नाही तर मुक्त झाल्याची भावना व्यक्त करत असेल. न्यायाधीशांना पूर्णपणे रित करत रविकुमारच्या हातात आलेली ती भेट रवीला जड वाटू लागली. इतकी जड की ती उचलण्याची ताकद त्याच्यात नाही असं त्याला वाटू लागलं. रवीला जाणवलं की हे नुसतंच उचलायचं नाही, पेलायचंय. हे पेलण्यासाठी मी तयार आहे का ही शाश्वती त्याला नव्हती. हॉटेलमध्ये येऊन जवळपास अर्धा पाऊण तास झाला होता, पण अजूनही त्यानं बॉक्सला हात लावला नव्हता. तो कदाचित याचमुळे. रवीनं बॉक्स आदित्यकडे सरकवला. आदित्यने वरचा आकर्षक रंगीत कागद काढला, बॉक्स उघडला. बॉक्समध्ये 1.5 फूट उंचीचं लाकडी खोकं होतं. सागवानापासून बनवलेल्या लाकडी खोक्याची लोखंडी कडी आदित्यनं उघडली. 1 फूट उंचीची बुद्धमूर्ती त्यानं अलगद उचलून तिघांच्या मधोमध टेबलवर ठेवली. काही क्षण असेच गेले. कुणीच काही बोललं नाही. चौघही नुसतेच मूर्तीकडे निरखून पाहत होते. संपूर्ण ब्रॉन्झनं बनवलेली ती बुद्धमूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुबक पद्धतीनं घडवली होती. अप्रतिम. प्रियलच्या तोंडून उद्गार निघाला. अर्धवट डोळे मिटलेली ती गौतमाची मूर्ती म्हणजे सौंदर्याचा खजिनाच. जणू काही सिद्धार्थ आत्ताच डोळे मिटून ज्ञान मिळवण्यासाठी ध्यानाला बसला असावा इतके बोलके भाव चेहऱ्यावर होते. डोक्यावरच्या कुरळ्या केसांची मांडणी जणू काही त्याच्या मनावरील चौखूर धावणाऱ्या इंद्रियांवरील बंधन आहे. शरीरावर गोलाकार अडकवलेलं जानवं साक्ष देत होतं की इथं कायमचं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट बदलत राहते. वर्तुळाकार पूर्ण करून तिथंच येते, निर्माणानंतर नष्ट होते पुनर्निर्माणासाठी. अर्धवट मिटलेल्या पापण्या आड जगातील दुःखाची दाहकता दडवून मंद स्मित करत तो पाहतोय. पद्मासनात बसलेल्या बुद्धाच्या मांडीवर त्याचा डावा हात ऊर्ध्वमुखी अवस्थेत विसावलाय, तर उजव्या हातानं जमिनीला स्पर्श केलेलाय. भूमिस्पर्श मुद्रेतून बुद्ध जमिनीतील ऊर्जा आपल्यात सामावून घेतोय, तर ऊर्ध्वमुखी असलेल्या डाव्या हातावर कोरलेला डोळा बुद्धाच्या चेहऱ्यावर खेळलाय. पूर्णपणे उमललेल्या कमळाच्या फुलामध्ये बुद्ध विराजमान झालाय. कमळाच्या उमललेल्या 9 पाकळ्यांवर 9 शिल्प कोरलेली आहेत. शरीराला नष्ट करणारी सर्व हत्यारं घेऊन जगावर राज्य करण्यासाठी युद्धावर निघालेला कोणताही योद्धा त्या शांतीच्या तेजापुढे नतमस्तक व्हावा एवढा तो शांत बुद्ध. मिळवलेला विजय कितीही मोठा असला तरी कालचक्र त्याहूनही मोठंय. ते केव्हा कसं उलटेल आणि मिळवलेल्या विजयाला कशी धूळ चारेल हे सांगता येणार नाही. याची साक्ष देणारं चेहऱ्यावरचं गूढ हास्य तिघांनाही भुरळ पाडत होतं. हा कसला धागा आहे? आदित्यने न कळून विचारलं. मूर्ती पाहण्यात गुंगलेल्या प्रियलनं मान वर केली. रवीनं बुद्धमूर्ती उचलली आणि चहूबाजूंनी निरखून पाहिली. ब्रॉन्झमध्ये घडवलेली ती भरीव मूर्ती नेमकी कधीची असावी याचा त्याला अंदाज येत नव्हता. या मूर्तीसाठी दीक्षितांना मारण्यात आलं? प्रियलनं विचारलं. हो, सध्या तरी तसंच वाटतंय, रवी म्हणाला.
पण अजित मानेला ही मूर्ती कशासाठी हवी असेल? आदीनं शंका काढली. ही खूप मौल्यवान मूर्ती आहे. कदाचित 400 ते 500 वर्ष जुनी असेल. प्रियल त्यावरची रेखीव नक्षीकामं पाहत म्हणाली. तुला कसं माहित एवढी जुनी आहे ती? आजकाल अशा खूप साऱ्या मूर्ती मिळतात दुकानात, रवी म्हणाला. आजकाल मिळत असतील, पण ही आजची नाही. माझ्या अभ्यासाचा विषयच हा आहे. यावरचं जे कोरीव काम आहे ती कोरीव कला आज लुप्त झाली आहे. आजच्या कलाकारांना याचा गंधही नाही, प्रियल म्हणाली. अच्छा. खरं तर अशा मूर्ती भारतात खूप कमी शिल्लक आहेत. कारण गेल्या शेकडो वर्षात भारतात जगभरातील लोक आले. त्यांनी इथे राज्य केलं आणि जाते वेळेला अशा लाखो वस्तू सोबत नेल्या. आपलं दुर्दैव असं की त्यांनी जेवढ्या वस्तू लुटून नेल्या त्यापेक्षा अधिक आपल्या पूर्वजांनी त्यांना भेट म्हणून दिल्या, प्रियलनं सांगितलं. पण न्यायाधीशांकडे ही वस्तू कुठून आली असेल? आदित्य डोकं खाजवत म्हणाला. हो, तेही आहेच. आणि ऑफिसरला या मूर्तीबद्दल कसं माहीत? हेही गूढच आहे, रवी म्हणाला. आजकाल अशा ऐतिहासिक किंवा मौल्यवान वस्तूंचा खूप काळा बाजार होतो आहे आणि तोही आंतरराष्ट्रीय स्तरावर, प्रियल म्हणाली. हां, पण ही काही सोन्याची मूर्ती नाही की याची किंमत बाजारात खूप असेल, आदित्यनं शंका काढली. आयबी ऑफिसरला ही मूर्ती हवी होती कोणत्याही परिस्थितीत. त्यासाठी त्यानं एक जीवही घेतलाय. त्याला कदाचित ही वस्तू विकून प्रचंड पैसा मिळणार असेल. सध्या ही आपल्याकडे म्हणजे त्याच्या निशाण्यावर आपण आहोत आता, प्रियल काळजीनं म्हणाली. प्रियल, ती शक्यता नाही वाटत. जर हे सगळं पैशांसाठी घडणार होतं तर न्यायाधीशांनी याच्या सुरक्षिततेची सगळी काळजी घेतली असती. कदाचित पोलीस स्टेशनला कळवलं असतं. पण ही मूर्ती आपल्या हाती का दिली त्यांनी? रवीला हाच प्रश्न सर्वात जास्त सतावत होता आणि त्याचं उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं. हे पैशासाठी नाहीच. काहीतरी वेगळं कारण असावं. दीक्षितांच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त असणार नाही, रवी ठामपणे म्हणाला. पण मी ते कारण शोधून काढणारच. या प्रकरणातून बाहेर पडण्याचा आता हाच एक मार्ग दिसतोय आणि हे कारण आपल्याला या मूर्तीशिवाय कोणीही सांगू शकणार नाही. म्हणजे? आदित्यनं विचारलं. काहीतरी आहे या मूर्तीमध्ये जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीये, रवी मूर्ती हातात घेत म्हणाला. मूर्तीवर कुठेही तुटल्या फुटल्याची, अगदी काही घासल्याचीही खूण नव्हती. काही अक्षरही नव्हती. पाठीमागची आणि खालची बाजू सपाट होती. डॉक्टर, मी आत्तापर्यंत अशा बुद्धमूर्ती खूप पाहिल्यात, पण या मूर्तीवरचं हे शिल्प पहा. हे असं मी प्रथमच पाहतेय. प्रियलनं कमळाच्या पाकळ्यांवर कोरलेली चित्र दाखवली. प्रथमच म्हणजे? रवीनं विचारलं. म्हणजे या पाकळ्या संख्येनं 9 आहेत. विष्णूच्या 10 अवतारांची रूपं इथं कलाकारानं कोरली आहेत, प्रियलनं सांगितलं. या भूमिस्पर्श मुद्रेमध्ये बुद्धाचा उजवा हात जमिनीकडे म्हणजेच विष्णूच्या दशावतारांकडे निर्देशित होतोय. विष्णूचे अवतार? रवीनं मूर्तीकडे कुतूहलानं पाहिलं. प्रत्येक पाकळीवर 3 ते 4 सेंटीमीटर उंचीची दशावतारातील छोटी छोटी शिल्प होती. हो, अशी मूर्ती आहे किंवा असते हे माझ्या आत्तापर्यंतच्या वाचनात आलेलं नाही. कोणत्याच लेणीमध्ये, अगदी अफगाणिस्तान, जपान, कंबोडियापर्यंत अशी मूर्ती नसेल, प्रियल म्हणाली. पण गौतम बुद्ध तर विष्णूचा अवतार नव्हते ना? आदित्यनं मध्येच अडवलं. दशावतार ही हजारो आख्यायिकांपैकी एक आहे. ज्यांनी कोणी अशा संकल्पना मांडल्या त्या लेखक आणि कवी लोकांना माझा सलाम. त्यांची बुद्धिमत्ता अतिशय प्रगल्भ असावी, पण त्यांना सत्य समजून जास्त सिरियस व्हायची गरज नाहीये. आधी आपल्याला या मूर्तीत दशावतार दिसतायत, आपण त्याचाच विचार करू, रवी म्हणाला. पण मला दशावतार माहीतच नाहीत. नुसतं नाव ऐकलंय. कोणतं शिल्प काय हेच माहीत नाही, आदित्य म्हणाला. आदित्य, अरे आपल्या समोर एवढं पुरातत्व खातं बसू नये. तेच काय ते सांगेल, रवी म्हणाला. खातं वगैरे काही नाही. मला जेवढं माहितीये तेवढं सांगतेय, प्रियल म्हणाली. ठीक आहे, या मूर्तीवर दशावतार आहेतच. आपण मुळापासून पाहू. या मूर्तीवर
सर्वात डाव्या बाजूला विष्णूचा पहिला अवतार म्हणजे मत्स्यावतार आहे. पृथ्वीवर महाप्रलय आल्यानंतर मनूनं जहाजातून प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी घेऊन जहाज सुखरूप नेलं होतं. नोवाज आर्क, बरोबर ना? तिला थांबवत आदित्य म्हणाला. मी एका इंग्लिश मूव्हीमध्ये ही संकल्पना पाहिली आहे. हो, खरंय हे. नोवाज आर्क ही संकल्पना युरोपमध्ये 2000 वर्षांपासून आहे. त्यावर तिकडे फिल्म सुद्धा बनतात. पण दशावतारातील अवतार पर्यायानं मत्स्यावतार ही संकल्पना भारताला 7000 वर्षांपासून माहिती आहे. प्राचीन भारतातील ज्ञान किंवा कल्पनाशक्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, रवीनं मत मांडलं. प्रियलसाठी मात्र ही संकल्पना नवीनच होती. ती पुढे म्हणाली, याच्या बाजूला जे दुसरं शिल्प आहे तो दुसरा अवतार म्हणजे कूर्मावतार, कासवाचा अवतार. देवदानवांमध्ये समुद्रमंथन होत असताना मंदार पर्वत स्थिर होत नव्हता. त्याला स्थिर करण्यासाठी श्री विष्णूंनी हा अवतार घेतला. त्यातूनच पुढे 14 रत्न निघाली. याच्या बाजूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार, डुक्कर. विष्णूंनी डुकराचा अवतार घेऊन हिरण्याक्ष नावाच्या राक्षसापासून पृथ्वीला वाचवलं. आपल्या 2 सुळ्यांवर पृथ्वी तोलून धरत जागेवर आणून ठेवली. रवीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. सहजच त्यानं घसा खाकरला. काय झालं हसायला? प्रियलनं विचारलं. नाही, तुला भास झाला असेल. खरं सांग. काही नाही ग. मी डोळ्यांसमोर ते दृश्य आणतोय की त्या वराहानं एवढी मोठी पृथ्वी जागेवर ठेवली आणि तीही 2 सुळ्यांवर. फुटबॉल थोडाच येतो. किती मोठे असतील सुळे, आणि सुळे जर इतके मोठे असतील तर तो प्राणी केवढा असेल? रवी म्हणाला. डॉक्टर, तूच तर म्हणालास ना की ही आख्यायिका आहे, काल्पनिक आहे. मग तूच एवढा सिरियस कसा काय? प्रियलनं विचारलं. अगं पण थोडं तरी लॉजिकल असावं ना. लॉजिकल? ठीक आहे, तुला एक प्रश्न विचारते. विचार. फक्त त्या सुळ्यांची लांबी नको विचारू. माझं गणित कच्च आहे. रवी म्हणाला. पृथ्वी आकारानं गोल असून ती स्वतःभोवती तसेच सूर्याभोवतीही फिरते, याचा शोध कुणी लावला? कोपर्निकसनं. 400 वर्षांपूर्वी त्यानं मांडलेल्या हेलिकोसेंट्रिक थिअरीमध्ये हे मांडलेलं आहे. रवीनं उत्तर दिलं. बढिया. कोपर्निकसनं 400 वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली हे जगानं मान्य केलं. तर आता पहा, या शिल्पामध्ये किंवा आख्यायिकेमध्ये या प्राण्याच्या सुळ्यावर पृथ्वी उचललेली आहे जी गोल आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांना हे माहीत होतं की पृथ्वी गोल आहे, तेही 7000 वर्षांपूर्वी. कोपर्निकस तेव्हा जन्मलाही नसेल, त्याही आधीपासून आपण भारतीय पृथ्वीला भूगोल म्हणतो, जगत म्हणतो. जे गतिशील आहे, जे फिरते आहे ते जगत. ही असेल आख्यायिका, पण या पाठीमागचा अर्थ तर आपण पाहू शकतो, प्रियल म्हणाली. खरंय तुझं, रवीनं मान्य केलं. तर आता चौथा अवतार नरसिंह अवतार, ज्यामध्ये हिरण्याक्षचा भाऊ हिरण्यकशिपू याला मारलंय. अर्ध शरीर प्राण्याचं आणि अर्ध शरीर माणसाचं आहे यामध्ये. हा, हे मला माहिती आहे. भक्त प्रल्हादची गोष्ट होती आम्हाला शाळेत, आदित्य बोलला. आता 5वा अवतार आहे तो वामन अवतार. यामध्ये महाबली किंवा बळी याचं वाढलेलं वर्चस्व कमी करण्यासाठी विष्णूंनी वामन अवतार घेतला. वामन उंचीनं छोटा होता, प्रियल म्हणाली. सध्या तर वामन अवतार जागोजागी आहे, कारण आज प्रत्येक जण फक्त आणि फक्त वर्चस्वासाठीच जगतोय, रवी म्हणाला. आता त्या शेजारचा 6वा परशुराम अवतार. आख्यायिका अशी आहे की परशुरामानं 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय मुक्त केली. ऋषी जमदग्नी हे परशुरामाचे वडील. त्यांचं अस्त्र होतं परशु म्हणजेच कुऱ्हाड. 7वा अवतार आहे राम, ज्याबद्दल आपण सर्वजणच जाणतो. आणि 8वा अवतार अर्थातच कृष्ण, सुदर्शनधारी. आता शिल्लक राहतात 9 आणि 10. त्यामधला 9वा अवतार म्हणजे आपल्या समोरील साक्षात गौतम बुद्ध आणि 10वा अवतार कल्की, ज्याच्या येण्यानंतर पृथ्वी सर्व दुष्ट शक्तींपासून मुक्त होईल आणि पुन्हा नवीन युग सुरू होईल. अरे वा, तुमच्या पुरातत्व विभागात रामायण महाभारत सुद्धा शिकवतात की काय? रवीनं पुन्हा खोड काढली. पुरातत्व विभागातलं नाही आहे. घरात आई धार्मिक आहे, त्यामुळे कानावर पडत राहतं माझ्या.
वा वा, छान आहे. आणि हो, भगवद्गीतेत 24 अवतार सांगितलेत, पण प्रामुख्यानं विष्णूचे हे 10 अवतार मानतात. चला, दशावताराची संकल्पना आता थोडीफार स्पष्ट झाली, रवी म्हणाला. आता यापुढचं मला माहित नाही, प्रियलनं सांगितलं. डॉक्टर, मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला रे? आदित्यनं नेहमीच्या सवयीनं चालू संभाषण तोडत प्रश्न विचारला. आता मध्येच हे काय आणखी? रवी म्हणाला. सांग तरी, आदित्य म्हणाला. डार्विननं मांडला. कधी? 1859 मध्ये. बरोबर. 1859 मध्ये डार्विननं मांडलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये तो पृथ्वीवर प्राण्यांची, विशेष करून माणसांची उत्क्रांती मांडतो. त्याच्या या थिअरीनुसार पहिला जीव पाण्यात तयार झाला. पाण्यातील प्राण्यांना जलचर म्हणतात. तसं पाहिलं तर अगणित पाणी प्राण्यात असतात, पण पाण्यावर राज्य केलं ते मासा या प्राण्यानं. जलचरांचा प्रतिनिधी म्हणजे मासा. पाण्यातील पहिला जीव अमिबा ते परिपूर्ण असा मासा हा लाखो वर्षांचा काळ आहे. आपल्या दशावतारानुसार मत्स्यावतार जो पहिला अवतार आहे तो या प्रक्रियेचं प्रतीक असावा. हा लाखो वर्षांचा काळ म्हणजे मत्स्यावतार. आदित्यच्या तोंडून एवढं सुंदर विवेचन ऐकून रवी मात्र खुश झाला. आदी, क्या बात है, पुढे सांग. डार्विनच्या सिद्धांतानुसार पाण्यातील जीवांचा विकास झाला. त्यानंतर त्यांनी काळाच्या ओघात परिस्थितीशी मिळतं जुळतं घेत जमिनीवर येण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पूर्णपणे जमिनीवर राहणं शक्य नव्हतं. यातूनच उभयचर प्राण्यांचा विकास झाला, जे जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकत होते. असे उभयचर प्राणी खूप आहेत, पण त्यातील प्रमुख उभयचर म्हणजे कासव. दशावतारानुसार दुसरा अवतार आहे कूर्मावतार, अर्थातच कासव अवतार. उभयचर प्राण्यांचा हा लाखो वर्षांचा काळ दर्शवण्यासाठी कूर्मावतार हा प्रतीक म्हणून असावा. पुढच्या काळात या उभयचरांनी स्वतःला पूर्णपणे जमिनीवर राहण्यासाठी विकसित केलं. पाण्यातून ते पूर्णपणे जमिनीवर आले. जमिनीवरील सर्वात आधीचे म्हणजे सरपटणाऱ्या किंवा त्याहून आणखी थोड्या विकसित प्राण्यांनी पृथ्वीवर अस्तित्व निर्माण केलं. दशावतारानुसार तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार, डुक्कर. वराह अवतार या संकल्पनेनुसार पृथ्वी तलावर नुसतं डुक्करच होतं असं नाही, तर ते केवळ प्रातिनिधिक तत्वावर आहे. तशा प्रकारच्या प्राण्यांचा काळ म्हणजे वराह अवतार. आता डार्विन सांगतो की पृथ्वीवर स्वयंपूर्ण प्राणी आले, स्वतःचं रक्षण करणारे आणि पूर्ण वाढ झालेले. यामध्ये हत्ती, बैल, घोडा, वाघ, सिंह, माकड, हरिण यासारखे प्राणी होते. डार्विनच्या सिद्धांतात इतर प्राण्यांप्रमाणेच मानवाच्या उत्क्रांतीबद्दल मुख्य लिखाण आहे. मी जे सांगतोय त्याचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा त्याच्या मागचा अर्थ पहा. एकीकडे प्राणी पूर्ण विकसित होत असतानाच माकडामध्ये मानवाचे गुणधर्म येऊ लागले. म्हणून अर्धे गुण प्राण्याचे आणि अर्धे गुण मानवाचे असलेला कालखंड दशावतारात नृसिंह अवतार म्हणून दाखवण्यात आलाय. खरं तर माणसाचा जन्म हा माकडापासून झाला हे डार्विन पूर्णपणे सिद्ध नाही करू शकला. म्हणून नृसिंह अवतारात अर्ध शरीर सिंहाचं दाखवण्यात आलं असावं. नाहीतर रामायणातील हनुमानानं नृसिंहाची जागा घेतली असती. आदित्य सांगत होता. आदित्य, अरे कल्पनेच्या बाहेरचं आहे हे सगळं. या गोष्टी लहानपणापासून ऐकलेल्या आहेत, पण दोन्ही गोष्टी एवढ्या परस्परांशी संबंधित असतील हा विचार मी कधीच केला नाही. रवीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. बरं, पुढचा अवतार काय सांगतो? प्रियलनं विचारलं. पुढचा म्हणजे 5वा वामन अवतार. पृथ्वीवरील मानवाच्या उत्क्रांतीमधला हा असा काळ ज्यामध्ये इतर प्राण्यांचे गुणधर्म जाऊन त्यामध्ये पूर्ण मानवाचे गुण आले. वामन हा उंचीनं बुटका होता. डार्विनच्या सिद्धांतानुसार मानवाचा अस्तित्वातील पहिला टप्पा म्हणजे होमो हॅबिलिस, जो कमरेतून थोडा वाकलेला 3 ते 3.5 फूट उंच असलेला होता. या ठिकाणी दशावतार आणि डार्विनचा सिद्धांत एक होताना दिसतात. यानंतर उत्क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणजे होमो इरेक्टस. या मानवानं सर्वात प्रथम हत्यारं वापरायला सुरुवात केली. अर्थातच ती हत्यारं दगडापासून बनलेली असायची. आपला 6वा अवतार हा परशुरामाचा. परशुरामाचं हत्यार म्हणजे कुऱ्हाड, जी
परशु म्हणजे दगडापासून बनलेली आहे. याच मानवानं अग्नीचा शोध लावला. परशुरामाच्या वडिलांचं नाव जमदग्नी होतं. जेव्हा केव्हा या मानवाच्या 2 टोळ्या समोरासमोर यायच्या तेव्हा प्रचंड युद्ध व्हायचं. इतकं की कोणीतरी एकच शिल्लक राहायचा. अतिशय हिंस्र आणि रागीट असा हा मानव होता. परशुरामानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, यातच सर्व आलं. हा मानव गुहेत राहायचा आणि सतत भटकंती करायचा, जे परशुरामाशी खूप मिळतं जुळतंय. परशुरामानं घोड्याचा वापर केला असा कुठंही उल्लेख नाही. तो भटकतच राहायचा. जसं नाव होमो इरेक्टस आहे तसंच परशुरामाचं शरीर उंच आणि मजबूत आहे. यानंतर येतो क्रोमॅनॉन मॅन. या मानवानं भटकंती सोडून एक स्थिर वसाहत करून राहायला सुरुवात केली. यानंच शेती करायला सुरुवात केली. आपोआप या मानवात एक कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. हा मानव प्राणी पाळू लागला. दगडापासून बनवलेली हत्यारं न वापरता वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करू लागला. प्राण्याची शिकार दूरवरूनच करता यावी म्हणून भाला आणि बाणांचा वापर करू लागला. क्रूरपणा कमी होऊन टोळी युद्धाचे प्रकार कमी होऊ लागले. दशावतारानुसार हाच तो राम आहे. कुटुंबवत्सल, शस्त्रास्त्रात निपुण, खास करून धनुष्यबाण चालवण्यात. घोड्यांचा वापर परशुराम करत नसे, पण रामावतारात घोड्यांचा वापर आहे. सीतेचा जन्म आणि मृत्यू जमिनीतच झाला. कदाचित जमीन किंवा शेतीचा वापर हा याचाच भाग असावा. आता डार्विनचा अवतार म्हणजे सिद्धांत सांगतो की पुढचा टप्पा होमोसेपियन आणि दशावतारानुसार आपला अवतार आहे कृष्ण. सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो होमोसेपियन आहे त्याच्या मेंदूचं वजन 1600 ग्रॅम होतं, जे या उत्क्रांतीच्या टप्प्यात सर्वात जास्त आहे. आजच्या मानवाच्या मेंदूचं वजन हे 1400 ग्रॅम आहे. दशावतारात सर्वात जास्त हुशार, बुद्धिमान आणि शक्तिशाली अवतार म्हणजे कृष्णावतार. होमोसेपियन हा शेती, शिकार याखेरीज दुसराही विचार करू लागला. गुहांमधली भिंतीवरील चित्र ही याच मानवाची. तो अनेक कला शिकला. कृष्ण हा 64 कलांचा अधिपती होता. याच मानवानं सुंदर दिसावं म्हणून जंगलातील प्राणी आणि वनस्पतींपासून बनवलेली आभूषणं घालायला सुरुवात केली. होमोसेपियन हा विचार करणारा होता. केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही तर वर्चस्वासाठीही प्रयत्न करणारा होता. एकापेक्षा अनेक शस्त्रांसोबतच डोक्यानं लढणारा होता. यालाच समांतर कृष्णाचं राजकारण आहे. याच मानवानं क्रेनियल कपॅसिटीच्या पर्यायानं विचाराच्या जोरावर तत्वज्ञान समजून घ्यायला सुरुवात केली. भगवद्गीता हा सर्वोच्च तत्वज्ञानाचा पुरावा जगजाहीर आहे. होमोसेपियन या अतिहुशार मानवानं जगातील आत्तापर्यंत सर्वात मोठे शोध लावलेत. आजही जग पूर्णपणे शोधावर अवलंबून आहे. मानवानं लावलेल्या सर्व शोधांची जननी, मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे चाक, ज्यामुळे जग बदलून गेलं. कृष्णाच्या तर्जनीतील सुदर्शन चक्र हे त्याचंच प्रतीक नाही का? महाभारतातील अंतिम युद्धात कृष्णानं उचललेलं रथाचं चाक आणि रुतलेलं कर्णाच्या रथाचं चाक आपल्याला हेच सांगत असावं. आणखी एक मजेदार गोष्ट, डार्विनच्या मते होमोसेपियन हा मानव मनोरंजनासाठी संगीत शिकला. कृष्णाची बासरी हे त्या संगीत निर्मितीचं सर्वोत्तम उदाहरण आहे. सौंदर्यासाठी याच मानवानं वेगवेगळे अलंकार वापरायला सुरुवात केली. कृष्णाच्या गळ्यातील वैजयंतीमाला आणि डोक्यावरचं मोरपीस हेच तर दाखवत नसतील. कृष्णाचं राधेवरचं प्रेम, सुदाम्यावरचं प्रेम, अर्जुनावरचं प्रेम, उद्धवावरील प्रेम, द्रौपदीवरील प्रेम, मानवाच्या प्रत्येक नात्यातील प्रेम कृष्णानं करून दाखवलं. कदाचित याच मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात माणसाच्या मनात प्रेमाची भावना खऱ्या अर्थानं रुजली असेल. आदित्य न थांबता सांगत होता. आदित्यनं थांबू नये असं रवीला आणि प्रियलला वाटत होतं. तो पुढे म्हणाला, डार्विनच्या सिद्धांतानुसार पुढचा मानव म्हणजे होमोसेपियन सेपियन म्हणजेच आपण आहोत. पृथ्वी तलावरील आजचा प्रत्येक माणूस, आजचा माणूस म्हणजे नुसतं आज जिवंत असलेला माणूस नाही, तर पाठीमागची हजारो वर्ष आणि पुढील हजारो वर्ष या कालखंडातील मानव.
हा आजचा मानव म्हणजे होमोसेपियन सेपियन हा प्रचंड वैचारिक आहे, भरपूर विकसित आहे, तंत्रज्ञानात सक्षम आहे. आजचा हा माणूस आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कळत नकळत कुठेतरी अर्थ शोधण्यासाठी तो धडपडत असतोच. या वैचारिक मानवाला पूरक असलेला दशावतारातील बुद्ध हा 9वा अवतार, ही आपल्या समोरची मूर्ती. आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या मार्गानं मुक्ती हवी आहे. फक्त ज्याचे त्याचे मार्ग पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी संन्यासी होऊन ही मुक्ती मिळवतो, कोणी संसाराचा मार्ग धरतो, कोणी शरीर सामर्थ्यात तर कोणी सौंदर्यात, कोणी पुस्तकात तर कोणी पर्यटनात, कोणी पैशात तर कोणी नशेत, पण तो मुक्तीसाठी मोक्षासाठी धडपडतोय. गौतम बुद्धानं त्याचाच तर मार्ग सांगितलाय. कोणी काहीही म्हणो, पण आजचा प्रत्येक माणूस हा बुद्धाचा अंश आहे, पण कोणी याचा स्वीकार करत नाही. हा बुद्धाच्या जास्त समीप असतो. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी वाटतंच की हे सगळं सोडून द्यावं. हा अभ्यास, परीक्षा, घराचं टेन्शन, पैशाची चणचण हे सगळं सोडून द्यावं आणि हिमालयात निघून जावं. हे त्याचंच उदाहरण नाही का? आदित्य थोडा थांबला. त्या दोघांना आणखी ऐकायचं होतं. तो पुन्हा सांगू लागला. दशावतारानुसार आपला शेवटचा अवतार म्हणजे कल्की, जो अजून यायचा बाकी आहे. हा कल्की म्हणजे पुढचा हजारो वर्षांचा कालखंड. त्या काळातील मानव कसा असेल हे डार्विन सिद्ध नाही करू शकत, पण तो अंदाज मांडतो की तो बुद्धीचा प्रचंड वापर करेल. होमोसेपियन सेपियनच्या पुढचा मानव कदाचित आपल्या बुद्धीचा 100% वापर करेल. आज आपण जास्तीत जास्त 9 ते 10% बुद्धी वापरतो. शारीरिक कष्ट तो अजिबात करणारा नसेल, कारण त्याच्याकडे तंत्रज्ञान अफाट असेल. या मूर्तीवरील शिल्पानुसार कल्की शरीरानं हडकुळा, पण चेहऱ्यानं आणि डोक्यानं मोठा असेल. हा कल्की भयंकर विध्वंसक असेल. तो सगळं नष्ट करून पुन्हा नवीन युगाची सुरुवात करेल. आजचं तंत्रज्ञान याच्या समोर नगण्य असेल, अगदी 1% साधं उदाहरण म्हणून सांगतो. आजपासून 400 वर्षांमागे फक्त राजे महाराजांकडेच बंदूक असायची, पण आज ती कोणीही वापरू शकतो. अमेरिकेत तर जवळजवळ प्रत्येकाकडे असतेच. आज घडीला अणुबॉम्ब हे देशाच्या संरक्षण खात्याकडे असतातच, तेही अत्यंत गुप्ततेनं ठेवलेले. तसाच विचार केला तर आणखी 300-350 वर्षांनंतर कदाचित प्रत्येकाकडे अणुबॉम्ब असतील. वैयक्तिक अणुबॉम्ब. आपापल्या आर्थिक कुवतीनुसार, ओळखी वशिल्यानुसार बॉम्ब असतील. कोणाकडे लहान तर कोणाकडे मोठा असेल. राजकारणी लोक काळ्या बाजारानं अणुबॉम्बचे साठे करतील. राजकीय वैमनस्यातून छोटे मोठे बॉम्ब टाकून हे साठेच उडवण्यात येतील. गावच्या सरपंचाकडे ब्रह्मोस वगैरे असेल, तर गरीब नोकराकडे उगाच 100-200 किलोमीटरवर मारा करणारा अणुबॉम्ब असेल. लोक तुच्छतेने हिणवतील त्याला. एखाद्या वेळेला गरज पडेल म्हणून बायका आपल्या नवऱ्यापासून 2-4 अणुबॉम्ब लपवून ठेवतील. भांडण झालं तर किचनमधून अणुबॉम्ब टाकतील. लोक वैयक्तिक पातळीवर अणुयुद्ध करतील. बॉयफ्रेंड कडून गुलाबी अणुबॉम्ब भेट मिळावा म्हणून मुली रुसून बसतील. सगळीकडे नुसती बॉम्ब होऊन जाईल. चल बस बस, आधी बस झालं रे आता. दोघंही आदित्यचं बोलणं ऐकून पोट धरून हसू लागले. अरे खरंय बाबा, हे असलंच काहीतरी होणार आणि सगळं नष्ट होणार. पुन्हा सगळं नवीन सुरू होणार. कल्की फक्त प्रातिनिधिक तत्वावर असणार, केवळ एक कालखंड म्हणून. पण मी असं ऐकलंय की विष्णूचे 24 अवतार होते. त्यातील 9वा अवतार कदाचित बलराम किंवा जगन्नाथ किंवा विठ्ठल असावा, प्रियल म्हणाली. असतीलही 24 अवतार, पण जसं आदित्यनं सांगितलं तसं मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगण्यासाठी केलेली ही मांडणी असेल. हे 10 अवतार काही ठराविक कालखंड दर्शवण्यासाठी केवळ प्रातिनिधिक असतील. आणि आता राहिला प्रश्न 9व्या अवताराचा, तर तो शैव आणि वैष्णवपंथीयांमधील वाद आहे. आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, रवी म्हणाला. एक गोष्ट मात्र खरी की 1859 साली जे डार्विननं सांगितलं ते हजारो वर्षांपूर्वी आपल्याला माहीत होतं. फक्त भाषा सांकेतिक होती. कमाल आहे, प्रियल म्हणाली. हो ना आधी, आज मलाच तुला विचारावं असं वाटतंय की तू खरंच इंजिनियर आहेस का, म्हणत रवीनं
आनंदानं त्याचा हात धरला. चला, म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट झाली की या भूमिस्पर्श मुद्रेतील बुद्ध दशावताराकडे रोखून आपल्याला काहीतरी सांगतोय, दाखवून देतोय. दशावतार आणि त्यांचा मानवाच्या उत्क्रांतीमधील परस्पर संबंध आपल्याला समजला, पण आता पुढे काय? प्रियलनं विचारलं. असेलच ना काहीतरी. आपण इथे नुसते रामायण महाभारतातील कथा ऐकायला थोडेच बसलोय. मग आता? प्रियलनं विचारलं. जेव्हा आधी बोलत होता तेव्हा एक गोष्ट मला या बुद्धमूर्तीत वेगळी वाटली, पण त्याला थांबवणं योग्य वाटलं नाही. रवी म्हणाला. कोणती गोष्ट? आदित्यनं विचारलं. बुद्धाच्या छातीवरचं स्वस्तिक. स्वस्तिक? त्यात वेगळं ते काय? जगभरात हजारो बुद्धमूर्ती आहेत, त्यावर स्वस्तिक असतंच. भारत आणि जवळपासच्या काही देशात स्वस्तिकचं प्रमाण कमी आहे, पण पूर्व आशियात मात्र जवळजवळ प्रत्येक मूर्तीवर स्वस्तिक असतंच, प्रियलनं सांगितलं. माझ्या मते स्वस्तिक हे हिटलरनं वापरलेलं चिन्ह आहे, आपल्या संस्कृतीकडून प्रेरणा घेऊन, आदित्य म्हणाला. आपण इथंच चुकतो मित्रा. स्वस्तिक म्हणजे आपल्याला केवळ शुभ लाभ किंवा मग हिटलर एवढंच दिसतं. वास्तविक जगभरात सर्वात जास्त वापरलं जाणारं हे चिन्ह आहे. हे पाश्चात्य देशातील पेंटागॉन सारखं आहे. आपण जरी म्हणत असू की स्वस्तिक हे भारतीय चिन्ह आहे, तरी आजपासून 12,000 म्हणजे इसवी सन पूर्व 10,000 वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये स्वस्तिकचा वापर पहिल्यांदा केला असावा याबाबतचे पुरावे सापडलेत. भारतात इसवी सन 5,000 मधील स्वस्तिकचे पुरावे सापडतात. मोहेंजोदडोच्या अवशेषांमध्येही याचे पुरावे आढळलेत. आपण या चिन्हाला केवळ धर्मापुरतं ठेवलंय, पण प्रत्यक्षात ते खूप मोठं आहे. ते कसं? आदित्य, स्वस्तिक हे असं काढतात. याच्या मध्यभागी एक बिंदू असतो, त्याला 4 बाजू असतात. या 4ही बाजूंना प्रत्येकी एक भुजा असते. विश्वाच्या निर्मितीचं रहस्य या स्वस्तिकमध्ये आहे. सध्या वैज्ञानिक या मतावर पोहोचले आहेत की विश्वाची उत्पत्ती ही प्रचंड मोठ्या स्फोटामधून झाली आहे. त्यालाच बिग बँग म्हणतात. या बिग बँगच्या एका केंद्रबिंदूतून मॅटर म्हणजेच पंचमहाभूतांची निर्मिती झाली. स्वस्तिक मधला केंद्रबिंदू हाच केंद्रबिंदू दर्शवतो. त्याच्या 4 मुख्य बाजू म्हणजे चहूबाजूंना पसरलेलं मॅटर. हे तयार झालेलं मॅटर हे विश्व काही एका अवस्थेत स्थिर नाहीये. त्यात नवीन गोष्टी तयार होतात आणि नष्टही होतात. हे विश्व क्षणाक्षणाला सतत बदलत असतं. याचं प्रतीक म्हणजेच स्वस्तिकच्या 4 भुजा. अगदी अणूमधील इलेक्ट्रॉन असोत की अख्खं विश्व, प्रत्येक गोष्टीत बदल किंवा हालचाल ही असतेच. वर्तुळ पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो आणि त्याचंच प्रतीक म्हणजे या 4 भुजा. स्वस्तिक हे केवळ एक चिन्ह नसून ते प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. स्वस्तिक म्हणजे समानता, समतोल. स्वस्तिकला कोणत्याही दिशेनं कोणत्याही कोनातून छेदलं तर त्याचे 2 समान भाग होतात. म्हणूनच तर स्वस्तिकला स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक मानतात. जगातील कोणतीही गोष्ट ही समतोलता या तत्वावर घडते. माणसानं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समतोल सांभाळला तर तो खऱ्या अर्थानं आयुष्य जगतो. म्हणून घरी आणि समाजात वावरताना समतोलतेचं प्रतीक म्हणून घरोघरी स्वस्तिक पाहायला मिळतं. यामध्ये सर्व नक्षत्र, ऋतू, वर्ष, महिने समाविष्ट आहेत. स्वस्तिक ही स्वतःमधील एक दिनदर्शिका आहे. जगातील जवळपास प्रत्येक संस्कृतीमध्ये स्वस्तिकचा वापर होतो, पण अर्थ एकच, स्व अस्ति म्हणजे शुभ. जरी याला सर्वत्र मानलं जात असलं तरी भारतीय संस्कृतीत सर्वात मोठ्या प्रमाणावर मानतात. हिंदू आणि हिंदूंपासून तयार झालेल्या प्रत्येक धर्मात स्वस्तिकाला अधिक पूजतात. स्वस्तिक हे शक्तीचं, शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक आहे. म्हणूनच तर हिटलरनं ते स्वतःसाठी चिन्ह बनवलं होतं. जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही घडतं, निर्माण होतं, नष्ट होतं, पुढे जात सर्वांना व्यापून टाकतं, ते सारं सारं या स्वस्तिकमध्ये समाविष्ट आहे. जेव्हा एखादी लहान मुलगी सर्वात प्रथम रांगोळी काढते ना, तेव्हा ती आधी स्वस्तिकच काढते. तिला ते कोणी शिकवत नाही, ते आतूनच येतं. जगभरात स्वस्तिक जरी वेगवेगळ्या नावांनी ओळखत असले
तरी ते प्रामुख्यानं संस्कृत नावानंच ओळखलं जातं. म्हणूनच तर या बुद्धमूर्तीवर हे स्वस्तिक विराजमान झालंय. डॉक्टर, या मूर्तीवरच्या स्वस्तिकमध्ये तुला काही वेगळं वाटण्याचं काय कारण आहे? आदित्यनं विचारलं. अरे, वेगळं वाटण्याचं कारण म्हणजे याची दिशा. स्वस्तिकचे 2 प्रकार असतात, एक सुलट आणि दुसरं उलट. पहिलं स्वस्तिक म्हणजे धन आणि दुसरं म्हणजे ऋण. सरळ स्वस्तिक हे होकारार्थी गोष्टींसाठी, तर उलट स्वस्तिक हे नकारार्थी गोष्टींसाठी वापरतात, जसं की उलट पेंटागॉन. पण बौद्ध धर्मामध्ये उलट स्वस्तिक हे धन मानतात. गौतम बुद्धांच्या जेवढ्या मूर्ती आहेत त्यावर नेहमी उलट स्वस्तिक असतं, पण या मूर्तीमध्ये मात्र सरळ आहे. प्रश्न हा आहे, रवीनं सांगितलं. समजा हे स्वस्तिकच नसेल तर? प्रियल म्हणाली. नसेल म्हणजे? स्वस्तिक नसेल म्हणजे दुसरं काही असेल, प्रियलनं सांगितलं. दुसरं काही? एक दिशा? मी नाही समजलो. या चिन्हामध्ये जी डावी मुख्य बाजू आहे तिची भुजा वरच्या दिशेनं बाण दाखवतीये, प्रियलनं सांगितलं. हो, खरंच की, वरच्या दिशेचा बाण दिसतो इथे, रवीच्या लक्षात आलं. वरच्या दिशेचा बाण म्हणजे उत्तर दिशा, आदित्य म्हणाला. हो, पण मूर्तिकाराला जर उत्तर दिशा दाखवायची असेल तर त्यासाठी त्यानं नुसताच एक बाण दाखवला असता. युरोपीय व्यापारी जेव्हा भारतात यायचे तेव्हा उत्तर दिशा दाखवण्यासाठी बाणाचं चिन्ह वापरायचे, जे आजही वापरतात, रवीनं सांगितलं. पण यासाठी हे स्वस्तिक काढायची काय गरज होती? प्रियलनं विचारलं. मला वाटतं ही केवळ एक दिशा नसून 4 दिशा आहेत. ही मूर्ती आपल्याला दशावतारासोबत 4 दिशा दाखवते, रवी म्हणाला. एक गोष्ट मात्र खरी आहे की या मूर्तीला पर्यायानं न्यायाधीशांना काय सांगायचे ते माहीत नाही, पण ज्या अर्थी उत्तर दिशेसाठी हे चिन्ह दाखवलंय त्या अर्थी ही मूर्ती भारतीय कलाकारांनी बनवली आहे की नाही ते माहीत नाही, पण परदेशी कलाकारांचा यात सहभाग असावा, रवी म्हणाला. आणि या भूमिस्पर्श मुद्रेतील दुसरा हात ज्यावर डोळा कोरलेला आहे त्याचं काय? आदित्यनं विचारलं. कदाचित ध्यान किंवा नजर? हा डोळा कशावर तरी लक्ष ठेवून आहे, रवी म्हणाला. हा ऊर्ध्वमुखी म्हणजे वरच्या दिशेनं हातावर असलेला डोळा कदाचित स्वस्तिकावर म्हणजेच 4 दिशांवर नजर ठेवून असेल, प्रियलनं सांगितलं. दशावतारातील किंवा सजीवांच्या उत्क्रांतीमधील काहीतरी या 4 दिशांवर लक्ष ठेवून आहे. 4 दिशांना काय? आदित्यनं शंका काढली. असेल काहीतरी जे न्यायाधीशांनाही माहीत नसावं, रवी म्हणाला. ब्रह्मदेव असू शकतो का? नाही, त्याला 4 तोंड होती ना म्हणून म्हणतोय, आदित्य म्हणाला. आता त्या ब्रह्माचा आणि दशावताराचा काय संबंध? आणि ब्रह्मदेवाला 3च तोंड होती बरं का. मग असं एखादं मंदिर किंवा जागा जिथे रामाची 4 मंदिरं किंवा कृष्णाची मंदिर आहेत, प्रियल म्हणाली. मला नाही वाटत असं काही, रवी डोकं खाजवत म्हणाला. मग उत्क्रांतीनुसार 4 मासे किंवा 4 कासव असं काही? हा, मला वाटतं तो नृसिंह अवतार असावा, 4 नृसिंह किंवा मग 4 सिंह, रवी म्हणाला. 4 सिंह? आदित्य म्हणाला. हो, 4 सिंह जे 4 दिशांवर नजर ठेवून आहेत. अशोक स्तंभ, आदित्य आणि प्रियल दोघंही एकाच वेळी म्हणाले. करेक्ट, अशोक स्तंभच. ही मूर्ती आपल्याला कोणत्या तरी अशोक स्तंभाबद्दल सांगतीये. सारनाथचा अशोक स्तंभ आहे की काय? प्रियल म्हणाली. जेव्हापासून आपल्याला ही मूर्ती मिळाली तेव्हापासून आपण दुसरा काही विचारच नाही केला. आपल्याकडे अजूनही एक गोष्ट आहे जी खुद्द न्यायाधीशांनीच दिली आहे, तो मोबाईलवरचा मेसेज. मला आधी वाटलं तो केवळ एक फॉरवर्डेड मेसेज असेल. एका मूर्तीतून एवढा अर्थ निघू शकतो तर आपल्याला पुन्हा एकदा तो मेसेज पाहायला हवा. मोबाईल उघडून रवी मेसेज वाचू लागला. पीस. इट डज नॉट मीन टू बी इन प्लेस वेअर देर इज नो नॉइज, ट्रबल और हार्ड वर्क. इट मीन्स टू बी इन द मिडेस्ट ऑफ दोज थिंग्स अँड स्टील काम इन युअर हार्ट. ही बुद्ध मूर्ती
आणि कोणता तरी अशोक स्तंभ यांना जोडणारा धागा म्हणजे हा मेसेज आहे, रवी म्हणाला. अशी जागा ज्या ठिकाणी कितीही आवाज असला तरी शांतता म्हणजे हृदयातील शांतता आधी. आपण फक्त या मेसेजचा अर्थ पाहत बसलोय, पण न्यायाधीशांना यातून काहीतरी वेगळंच सांगायचं असेल, रवी म्हणाला. म्हणजे अरे थोडं लक्ष देऊन पहा ना हा मेसेज. स्मॉल लिपीत असला तरी त्यातील काही अक्षर मात्र कॅपिटल आहेत, रवीनं दाखवलं. बापरे, खरंच की. मीन मधला ए, वेअर मधला आर, ट्रबल मधला बी, इट मधला आय, टू मधला टी आणि मिडेस्ट मधला ई आणि हार्ट मधला आर कॅपिटल आहे. हे कसं काय, आदित्य म्हणाला. या कॅपिटल अक्षरांपासून काहीतरी तयार होत असावं, प्रियल म्हणाली. म्हणजे अॅनाग्राम. अॅनाग्राम. आदित्य, तुझ्या मोबाईलवर ही 7 अक्षरं अल्फाबेटिकली टाक आणि त्यापासून काय काय शब्द तयार होतात त्यांची यादी काढ बरं, रवी म्हणाला. ओके बॉस, म्हणत आदीनं ABEIRRT ही अक्षरं गुगलला टाकून सर्च केलं आणि डोक्याला हात लावला. काय झालं मित्रा? बंधो, ABEIRRT या 7 अक्षरांपासून तब्बल 5000 इंग्लिश शब्द बनू शकतायत, आदित्य म्हणाला. अच्छा, म्हणजे आपला अंदाज चुकला वाटतं. तो अॅनाग्राम वगैरे नसेलच, रवी नाराजीनं म्हणाला. रवीच्या चेहऱ्यावरील नाराजी पाहून आदित्य हळूच हसू लागला. तू हसतोयस? नाहीतर मग काय करू? अरे माझं डोकं बंद पडायला आलंय आणि तू हसतोयस? कारण मला सापडलंय काहीतरी. काय? हेच जे अजून तुला माहित नाही. सांगणार आहेस की नाही? एक मिनिट, मला या क्षणाचा आनंद घेऊ दे. मला माहिती आहे, पण तुला माहित नाही, कोणालाच माहित नाही. किती चांगलं वाटतं अशा क्षणी, आदित्य म्हणाला. आधी सांग बरं. जगू दे रे मला हा क्षण, डोळे मिटत आदित्य म्हणाला. प्रियल, तुला माहित नसेल, पण एक जण आहे जो इंजिनिअरिंगला 3ऱ्या वर्षात तब्बल 3. याला काय अर्थ आहे? एवढं सिरियस कशाला व्हायचं मित्रा? सब चलता है दोस्ती में. प्रियल, तू याचं काही मनावर घेऊ नकोस. आदित्यनं रवीला थांबवलं. सांग मग मुकाट्यानं काय सापडलंय ते, रवी म्हणाला. या 7 अक्षरांपासून 5000 शब्द तयार होत असले तरी यातील फक्त 2च शब्द असेत ज्यांना अर्थ आहे. बाकीचे सगळे निरर्थक आहेत. कोणते 2 शब्द? प्रियलने विचारलं. आर्बिटर आणि रेअरबिट. वाह, मला हेच अपेक्षित होतं. मेसेज मधली अक्षरं उगीच चुकून टाईप झालेली नाहीयेत. हो, पण याचा अर्थ काय? प्रियलने विचारलं. मला आर्बिटरचा अर्थ माहितीये. पंच लोकांची भांडणं वाद मिटवण्याची जागा. रेअरबिटचा अर्थ नेटवर शोध बरं. भाजलेला पाव, आदित्यनं सांगितलं. काय? भाजलेला पाव? हो, लोणी किंवा चीज लावून भाजलेला पाव असा या ठिकाणी अर्थ लिहिलाय, आदित्यनं सांगितलं. मला वाटत नाही की रेअरबिट किंवा मग भाजलेला पाव, भिजलेला पाव याला काही अर्थ असेल. आर्बिटर हाच शब्द दीक्षितांना आपल्याला सुचवायचा असेल, प्रियल म्हणाली. प्रियल, इथं कोणतीच गोष्ट चुकून किंवा योगायोगानं झालीये असं मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहेच, रवी म्हणाला. योगायोगानं काही नसेल डॉक्टर, पण आर्बिटर हाच शब्द योग्य आहे, आदित्य ठामपणे म्हणाला. ते कसं काय? आपण उगीच गुगलवर शोधत बसलोय. ऍक्च्युली न्यायाधीशांनी पद्धतशीरपणे हा मेसेज लिहिलाय. आपल्याला अल्फाबेटिकली लिहिण्याची गरजच नव्हती. मीन, वेअर, ट्रबल, इट, टू, मिडेस्ट आणि हार्ट यापासून सरळ सरळ शब्द निघतो आर्बिटर. सुंदर. म्हणजे दीक्षितांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून ती आपल्यासमोर मांडली आहे. पण आपल्यासमोरच का, हा प्रश्न कधी सुटेल माहित नाही. आर्बिटर. अशी व्यक्ती जी वाद मिटवते. अशी जागा जिथे भांडण मिटतात. पंचांची बसण्याची जागा. अर्थातच न्यायालय. अशोक स्तंभ न्यायालयात न राहील तर मग कुठे राहील? रवी जागेवरून उठत म्हणाला. अशी जागा ज्या ठिकाणी न्यायाधीशांनी आपली 10 वर्ष घालवलीत. म्हणजे अरे न्यायाधीशांचं ऑफिस, प्रियल म्हणाली. आता किती सोपं वाटतंय नाही? सरळ सरळ एका वाक्यात सांगितलं असतं तर म्हाताऱ्याचं काही बिघडलं असतं का?
आदित्य म्हणाला. आधी सरळ सरळ सांगावं म्हणूनच त्यांना मारण्यात आलं. त्यांनी एका वाक्यात सांगितलं असतं तर आपल्यावर गुन्हा झालाच नसता. तो आयबी ऑफिसर न्यायालयात जाऊन बसला असता. हे फक्त आपल्याला आणि आपल्यालाच कळावं म्हणून हा सगळा प्रपंच आहे. रवी म्हणाला. चला मग न्यायालयात. प्रियल म्हणाली. अगं तुझं ते प्रेझेंटेशन, आदित्यनं विचारलं. ते पुन्हा कधीतरी. युनिव्हर्सिटी थोडीच कुठे पळून जाणार आहे. प्रियल हसत म्हणाली. तिघही उठले, काहीतरी विलक्षण मिळवण्याच्या आनंदात. भीतीही होती. रवीनं बुद्धमूर्ती आदित्याच्या पाठीवरच्या बॅगमध्ये ठेवली. तेवढ्याच मिळालेल्या वेळेत प्रियलनं आरशात पाहून घेतलं. रवीनं चार्जिंगला लावलेला मोबाईल काढला. खोलीचं दार लावून तिघही बाहेर निघाले. आता त्यांना प्रतीक्षा होती अशोक स्तंभाची. हॉटेलच्या बाहेर पडताच रिसेप्शनवरच्या मघाच्या सुंदर मुलीनं तिच्या मोबाईलवरून एक नंबर लावला. कारमध्ये बसण्याआधी प्रियलनं सकाळपासून अंगावर असलेलं ब्लेझर काढलं. रविकुमारनं तो क्षण आपल्या डोळ्यात साठवून घेतला. प्रियलनं गाडी चालवायला सुरुवात केली. रवीनं तिला गाडी न्यायालयाच्या विरुद्ध दिशेला घ्यायला सांगितलं. तिनं त्याचं कारण विचारलं. आपण हॉटेलच्या बाहेर पडलोय, कुठंतरी निघालोय हे अजित मानेला समजलंय. आपण नक्की कुठे चाललोय हे तो माणूस शोधून काढेलच. तोपर्यंत आपल्याला थोडा वेळ पाहिजे. दुश्मन चलाख आहे, आपण त्याच्यासारखाच विचार केला पाहिजे. स्मार्ट आहेस हं? म्हणत तिनं विरुद्ध दिशेनं गाडी घेतली. तुम्ही नेहमीसारखी सिगारेट नाही घेतली? प्रियलनं विचारलं. आता इच्छा नाही, रवी म्हणाला. नको ओढत जाऊ सिगरेट, प्रियलनं सांगितलं. रवीनं यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सिगारेट ओढणाऱ्या प्रत्येकाच्या मागे एक कहाणी असते. त्यामुळे स्मोकिंग किल्स म्हणण्याआधी हे समजून घ्यायला हवं की दुसरंच काहीतरी त्याला किल करतंय. आदित्य एकटाच बडबडत होता. अच्छा, तुझी काय कहाणी आहे आधी? प्रियलनं विचारलं. प्रत्येकाची एक कहाणी असते. कोणाची पुस्तकाच्या रूपात छापली जाते, कोणाची चर्चिली जाते, तर कोणाची त्याच्या सरणावर जळून जाते, आदित्य म्हणाला. अहो तत्वज्ञ, बकबक बंद करा आता. काही कहाणी वगैरे नाही. इंजिनिअरिंगची पोरं हे असंच शिकतात. आधी पॅसिव्ह घेतात, नंतर पॅकेट पुरत नाही. रवी म्हणाला. अच्छा डॉक्टर, तुम्ही तर धुतल्या तांदळासारखेच. व्यसन काय असतं हे स्वप्नात सुद्धा माहीतच नाही ना, आदित्य म्हणाला. कसलं व्यसन? हे असंच कधीतरी, रवी म्हणाला. कधीतरी? घ्या आता, खोटं बोलण्यालाही मर्यादा असते डॉक्टर. बरं, मला एक गोष्ट कळत नाही की प्रत्येक वेळी 1-2 सिगारेट्स का म्हणून घ्यायच्या? एकदाच पॅकेट विकत घ्यायचं ना, मध्येच प्रियलनं विचारलं. कसं असतं ना, सिगारेट ओढणाऱ्यांची एक मानसिकता असते. जर तुमच्याकडे 2 सिगारेट्स असतील तर एका तासात 2च होतात. आणि जर पूर्ण पाकिट असेल तर एका तासात सगळ्याच सिगारेट संपतात. रवीनं स्पष्टीकरण दिलं. पाहिलंस? किती गाढा अभ्यास केलाय डॉक्टरनं, आदित्य म्हणाला. चला, आपण आलोय न्यायालयात, जवळच्या रस्त्यानं. 7 जून 2016, उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद. दुपारचे 1:45. मृग नक्षत्र उजाडलं होतं. आभाळ पश्चिमेकडून येणाऱ्या काळ्याकुट्ट ढगांनी भरून वाहत होतं. 4-5 महिन्यांच्या कडक उन्हामुळे जमीन उसासे सोडत होती. औरंगाबादच्या वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे उष्णतेत प्रदूषणाची भर पडली होती. सदैव धुळीनं माखलेल्या रस्त्यावरून मातीचे लोट उडवत प्रियलनं तिची कार पार्किंगमध्ये लावली. एका मुलीला गाडी चालवताना पाहून बऱ्याच वकिलांनी आणि आशिलांनी माना वळवल्या. त्यांच्या नजरांना उडालेल्या धुळीवर उडवून लावत ती बिनधास्तपणे गाडीतून खाली उतरली. आज न्यायालयाच्या परिसरात नेहमीसारखी जास्त वर्दळ नव्हती. अत्यंत महत्वाची प्रकरणं असलेलेच लोक तिथे होते. न्यायाधीशांचा मृत्यू झाल्यामुळे कामं बंद होती. लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. प्रियलनं तिच्या मोबाईलवरून एक नंबर लावला. थोडा वेळ वाट पाहताच मघाचा वकील त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. मॅडम, तुम्ही आणि या ठिकाणी? मी करतोय सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण. तुम्ही इथे येणं ठीक नाही, तो इकडं तिकडं पाहत म्हणाला. सर्वांच्या तोंडी दीक्षितांच्या आत्महत्येची चर्चा होती. आम्हाला न्यायाधीशांचं ऑफिस पाहायचंय अन तुम्ही दाखवणार आहात ते, प्रियल म्हणाली. मॅडम, काय बोलताय तुम्ही? अहो, पोलीस तपास करतायत, त्यात तुमचं हे असं संशयी वागणं अवघड जाईल. हे
वकील म्हणाला. काही अवघड जाणार नाही, तुम्ही चला सोबत, म्हणत चौघजण न्यायालयाच्या दगडी बांधकामात शिरले. इंग्रजांनी बांधलेली भारतीय आणि युरोपियन स्थापत्य कौशल्याचा मिश्र नमुना असलेली ती इमारत आतून भव्यदिव्य होती. पहिला मजला चढून गेल्यावर मुख्य लॉबी लागली. त्या व्हरांड्यातून जाताना होणाऱ्या बुटांच्या आवाजामुळे अधूनमधून कर्मचारी मान उंचावून पाहत होते. लॉबी पार होताच वकिलानं सांगितलं, पुढून उजवं वळण घेतलं की एकदम समोरच न्यायाधीशांचं ऑफिस आहे, तुम्हाला त्यांच्या नावाची पाटी दिसेलच. असं सांगून वकील आल्या पावली परत गेला. उजवं वळण घेताच दुरून न्यायाधीशांच्या नावाची पाटी दिसली, पण समोर जाण्याची कोणाचीच तयारी नव्हती, कारण वरच्या कोपऱ्यातला सीसीटीव्ही कॅमेरा त्यांच्यावर रोखलेला होता. आपल्या देशात घटना घडून गेल्यानंतर सीसीटीव्ही पाहतात, त्यामुळे आपण जाऊ शकतो, असं म्हणत रवी पुढे निघाला. अर्धवट उघडा दरवाजा हळूच पूर्ण उघडून एक एक करत तिघही आत शिरले. आपल्याला आतमध्ये शिरताना कोणी पाहिलं तर नाही ना, हे आदित्यनं एकदा डोकावून तपासून पाहिलं आणि आतून दरवाजा लावून घेतला. खिडकीच्या तावदानातून येणारा प्रकाश पुरेसा नव्हता, म्हणून रवीनं लाईट सुरू केला. 2-3दा चालू बंद होऊन भिंतीवरची ट्यूबलाईट सुरू झाली. केबिनमध्ये लख्ख प्रकाश पडला. भली मोठी लाकडी कपाटं त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. एकावर एक रचून ठेवलेले कागदांचे गठ्ठे कपाटावर भार टाकत होते. भिंतीवरच्या घड्याळाचा अर्धचंद्राकार दोलक एका लयीत हलत होता. आपल्या मनात त्यांची जागा कुठेही असो, भिंतीवरचे सगळे महापुरुष मात्र एका रांगेत होते. तिथल्या लाकडी टेबलावरच्या जाडजूड काचेखाली बरेचसे पेपर पद्धतशीरपणे सरकवण्यात आले होते. टेबलावर 2-3 जाडजूड पुस्तकं एकावर एक ठेवलेली होती. टेबलाच्या एका कोपऱ्यावर गोलाकार ठेवलेली पृथ्वी होती. कोणत्याही ऑफिसमध्ये ही पृथ्वी असल्याशिवाय त्या ऑफिसला पूर्णत्व येत नसावं. तिघांनाही जास्त शोधाशोध करायची गरज लागली नाही, कारण बाजूलाच एका चौथऱ्यावर शुभ्र संगमरवरात कोरलेला अशोक स्तंभ होता. त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं. तिघही त्या संगमरवरी अशोक स्तंभाभोवती जमा झाले. 2 ते 2.5 फूट उंचीचा स्तंभ सुंदर दिसत होता. त्यावरचे 4 सिंह 4 दिशांवर नजर ठेवून होते. तिघही कधी अशोक स्तंभाकडे तर कधी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होते. अशोक स्तंभात वेगळं असं काहीच नव्हतं. 4 दिशांना असणाऱ्या 4 सिंहांच्या बरोबर खाली 4 अशोक चक्र होती. प्रत्येकी 24 आरे असलेली ती चक्र अखंडपणे कधीही न संपणार वर्तुळ पूर्ण करत होती. 2 चक्रांच्या मध्ये सिंह, बैल, हत्ती आणि घोड्याच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. मुंडक उपनिषदातून घेतलेलं सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य मूर्तीला शोभून दिसत होतं. रवी अशोक स्तंभाला स्पर्श करून पाहत होता. मूर्ती आतून पोकळ तर नाही, असं म्हणत त्यानं त्यावर टकटक असा आवाज केला. मूर्ती पूर्ण भरीव असल्याचं त्याला जाणवलं. स्तंभावर विशेष असं काही लिहिलेलं, काही खूण किंवा काही कोरलेलं नव्हतं. मूर्ती पूर्णपणे एका अखंड संगमरवरी दगडापासून घडवण्यात आली होती. आपण अशोक स्तंभ उचलून पाहूया, याच्या खाली काही असेल, रवी म्हणाला. मूर्ती अर्थातच जड होती, म्हणून रवी आणि आदित्यनं तिला एकत्र उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती जागची हलली नाही. मूर्ती खूपच वजनदार आहे, आपण तिघही उचलू शकणार नाही, रवी म्हणाला. मग आता कसं? आदित्यनं विचारलं. जागेवरून उचलण्यापेक्षा आपण ही जागेवर सरकवू तर शकतो ना, प्रियल म्हणाली. मला वाटतं हा स्तंभ खालच्या दगडी चौथऱ्यामध्ये घट्ट बसवलेला असावा, तरीही प्रयत्न करून बघू, म्हणत दोघांनी पुन्हा एकदा अशोक स्तंभ ताकद लावून ढकलला. मूर्ती 1 इंच सुद्धा जागची हलत नव्हती. मागे उभ्या असलेल्या प्रियलकडे रवीनं पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली. तेवढ्यात त्या स्तंभातून काहीतरी घरघरल्याचा आवाज आला. तिघांनी दचकून त्याकडे पाहिलं. आपला अंदाज चुकला नाही याचंच त्यांना समाधान होतं. त्यांनी पुन्हा ताकद लावून मूर्ती ढकलली. परत तोच आवाज आला. नुसतं त्या आवाजाचं करायचं काय? रवीनं आदित्यला मूर्तीवरून हात काढायला सांगितलं आणि तो एकटाच ढकलू लागला. आता कोणतीही घरघर ऐकू आली नाही. त्यानं आदित्यला एकट्याला ढकलायला सांगितलं, तरीही कसलाही आवाज आला नाही.
काहीतरी चुकतंय आपलं, रवी विचार करत म्हणाला. मला वाटतं इथे ताकदीला महत्व नसून जागेला महत्व आहे, प्रियल मूर्तीजवळ जात म्हणाली. म्हणजे? रवीनं विचारलं. थांब, तुला प्रॅक्टिकली दाखवते, म्हणत आदित्यनं ज्या ठिकाणी हात ठेवला होता त्याच ठिकाणी, म्हणजे एका अशोक चक्राच्या मध्यावर प्रियलनं आपला तळहात ठेवला आणि सहज दाब दिला. तोच मूर्तीतून मघाचा घरघरल्याचा आवाज आला. तिनं हात मागे घेतला. रवीनं दुसऱ्या अशोक चक्राच्या मध्यावर दाब दिला. आता मात्र घरघर आवाज न येता धातूच्या तारा एकमेकांपासून तुटल्याचा आवाज आला. तिघांच्याही चेहऱ्यावर विस्मयकारक भाव होते. रवीनं तिसरं चक्र दाबलं असता 2 दगडी फरशा एकमेकींवर घासल्याचा आवाज आला. प्रियलनं चौथं चक्र दाबलं तर काच तुटल्यासारखा आवाज आला. वेगवेगळ्या आवाजांपलीकडे काहीच होत नव्हतं. त्यांनी पुन्हा पुन्हा आळीपाळीनं एकेका चक्राचं केंद्र दाबून पाहिलं, पण त्या गूढ आवाजांव्यतिरिक्त मूर्तीत काहीच बदल नव्हते. तिघही विचारात पडले. आपण 4ही चक्र एकाच वेळी दाबून पाहिली तर? आदित्यनं नवीन मुद्दा मांडला. त्याचं बोलणं ऐकून रवीनं चुटकी वाजवत प्रियलकडे एक नजर टाकली. रवीला काय म्हणायचे हे तिनं ओळखलं. ती रवीच्या समोर उभी राहिली. स्तंभ दोघांच्या मधोमध होता. रवीनं त्याचे दोन्ही अंगठे 2 अशोक चक्रांच्या मध्यावर ठेवले. प्रियलनेही रवीचं अनुकरण करत इतर 2 चक्रांच्या केंद्रबिंदूवर अंगठे टेकवले. दोघांनी एकमेकांच्या नजरेला नजर भिडवली. खोलीत शांतता होती. आदित्य श्वास रोखून पाहत होता. भिंतीवरच्या घड्याळाच्या काट्याच्या टिकटिक आवाजाशिवाय कसलाच आवाज नव्हता. एका क्षणासाठी दोघांच्या मनाची चलबिचल पूर्ण थांबली. दोघांचे चेहरे एवढे जवळ होते की त्यांना एकमेकांच्या उष्ण श्वासांची जाणीव होत होती. नजरेला भिडली नजर आणि एकमेकांच्या डोळ्यातून आरपार गेली. नजरेनं पाहण्याच्या पलीकडे ते पोहोचले, अगदी एकमेकांच्या हृदयाचा ठाव घेत. हृदयाची वाढलेली धडधड हळूहळू कमी होत होती. धडधडणाऱ्या आवाजाची जागा आता शांततेने घेतली होती. शांतता. त्यांना आता कसलाही आवाज येत नव्हता. काहीही दिसत नव्हतं, काहीही जाणवत नव्हतं. होती ती फक्त मनाची शांतता. कितीही आवाज असेल, अडचण असेल, कष्ट असतील, तरीही हृदय जर एकाच लयीत धडधडत असेल तर तीच खरी शांतता. एकाच वेळी त्यांनी 4ही अशोक चक्रांच्या केंद्रांवर दाब दिला. अजूनही त्यांची नजर तशीच एकमेकांवर खिळून होती. आता मात्र त्या अशोक स्तंभातून कसलाही आवाज आला नाही. 4ही अशोक चक्रांनी स्वतःभोवती फिरण्याचं वर्तुळ पूर्ण केलं आणि सत्यमेव जयते ही अक्षरं कोरलेला तो संगमरवरी दगडी चौकोन अलगदपणे बाहेर सरकत आला. शांततेतून सत्याचा विजय झाला. बाहेर आलेल्या त्या चौकोनी खोक्यात एक लाल रंगाची छोटीशी प्लॅस्टिकची डबी होती. एक अर्धा फूट लांब लाल रंगाची छोटीशी वस्तू होती. आदित्यनं ती वस्तू अलगद उचलली. एकमेकांवर जखडलेली नजर बाजूला करणं हे आता अवघड काम होतं. आदित्य मोठ्यानं खाकरला तसे त्यांनी अशोक चक्रांवरचे अंगठे बाजूला केले. सत्यमेव जयते ही अक्षरं पुन्हा आपल्या जागी विराजमान झाली. रवीनं आदित्याच्या हातून ती वस्तू घेतली. लाल रंगाची ती वस्तू उघडली. आतमध्ये डोळे दिपवून टाकणारं पूर्णपणे सोन्यानं बनवलेलं पेन होतं. ते पेन म्हणजे अतिशय सुंदर कलाकृती होती. शुद्ध सोन्यापासून बनलेलं हे पेन दीक्षितांकडून रवीकडे आलं. एका क्षणासाठी तिघांनाही त्याच्यावर नजर खिळवून ठेवायला भाग पाडलं. न्यायाधीशांना या पेनमधून काय सुचवायचं असेल याचाच ते विचार करत होते. रवीनं 1-2 वेळा पेनाचा खटका दाबून पाहिला आणि कसलाही विचार न करता ते पेन उघडलं. पेनाचे 2 भाग झाले. त्यानं तिथल्या लाकडी टेबलावर हलकेच ते दोन्ही भाग खटखटून पाहिले. एकामधून पिवळसर रंगाची कागदाची सुरळी थोडीशी बाहेर आली. रवीनं तो कागद बाहेर काढला आणि पेन जसं होतं तसं बसवून प्रियलच्या हाती दिलं. मुलींना साहजिकच सौंदर्याची आवड असते. तिला ते सोन्याचं पेन अत्यंत आवडलं. रवीनं त्या पिवळ्या पडलेल्या जुनाट कागदाची सुरळी सरळ केली आणि त्यावरच्या लिहिलेल्या ओळी तो वाचू लागला.
पला हारे पालू नाल्लू पुला नाल्लो कलकिलम इल्ला पाले गोपालन अमग्लामा सादिनाम क्रमल. त्यानं कागदावरच्या 4 ओळी वाचून पूर्ण केल्या आणि वर पाहिलं. आदित्य आणि प्रियल एकमेकांकडे पाहत होते. डॉक्टर, तुला नाही वाटत की आता हे खूप होते? उगीच शोधतोय म्हणून काही पण का? आदित्यच्या चेहऱ्यावरचा त्रासिक भाव स्पष्ट दिसत होता. ही मल्याळम भाषा आहे. लिखाण देवनागरीमध्ये, पण भाषा मल्याळमच आहे. रवीच्या या खुलाशावर आदित्यनं खांदे उडवले. त्या न्यायाधीशाला आपल्याबद्दल अजिबात दयामाया नव्हती. म्हणून एकावर एक अडचणींचे, प्रश्नांचे डोंगर उभे राहत आहेत म्हणे पलाहारे. आदित्यकडे जास्त लक्ष न देता रवी म्हणाला, दक्षिण भारतातील भाषा वेगवेगळ्या असल्या तरी बरेचसे शब्द सारखे असतात. मी अर्थ सांगू शकतो याचा. सांग ना, प्रियल म्हणाली. पालू म्हणजे दूध. या ओळी सांगतात, दूध हे नाश्त्यासाठी खूप चांगलं असतं. ते सकाळी घेतलं पाहिजे. पण गोपिका म्हणते की ते सकाळसाठी नसून दिवसासाठी आहे. वा वा वा, अप्रतिम. मी तर म्हणतो की या केवळ 4 ओळीच नाहीत, तर एक अमूल्य ठेवा आहे. दूध सकाळी घेतलं पाहिजे याच्यासाठी, आपल्याला दुधाचं महत्त्व सांगण्यासाठी मिस्टर न्यायाधीशांनी चक्क सोन्याचा पेन वापरावा. यापेक्षा मोठं भाग्य ते काय असेल? आदित्यची बडबड सुरूच होती. अरे मला विचार करू दे बरं आधी. न्यायाधीशांना खरंच काय सांगायचं असेल यातून? रवी टेबलवर 2 बोटं वाजवत म्हणाला. मला वाटतंय काहीतरी विशेष. प्रियलचे शब्द अर्धवट राहिले. बाहेरून कोणीतरी मोठ्यानं दरवाजा वाजवत होतं. रवीनं पटकन तो कागद खिशात टाकला. तिघही सावध झाले. बाहेर कोण असू शकतं? अंदाज येत नव्हता. आता दार उघडल्याशिवाय पर्याय नव्हता. प्रियल मुद्दाम पुढे सरकली. दरवाजाला हात लावणार तेवढ्यात भिंतीवरच्या घड्याळात 2 वाजल्याचे ठोके पडले. अतिशय शांत वातावरणात झालेल्या ठोक्याच्या आवाजानं तिघांनीही एकदम घड्याळाकडे पाहिलं. घड्याळाचा दोलक आपल्याच गतीनं हालत होता. रविकुमारचे डोळे कुठल्या तरी अनामिक तेजानं चमकले. त्याच्या तोंडून हलकेच शब्द बाहेर पडला, भाजलेला पाव. खरंच की, रेअर बीट. आदित्य आश्चर्यानं म्हणाला. भिंतीवरच्या घड्याळाची कंपनी रेअर बीट होती. बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतच होता. रवीनं घाईनं घड्याळ खाली घेतलं आणि ते आलटून पालटून पाहिलं. न्यायाधीशांनी खूप विचार करून तो मेसेज लिहिला होता. प्रत्येक शब्दाला किंमत होती. घड्याळाच्या पाठीमागं लिहिलेली अक्षरं त्यानं वाचली. एक एक शब्द मनात साठवला. धडधडत्या हृदयानं प्रियलनं दार उघडलं. अंगावर खाकी कपडे घातलेला 50-55 वर्षे वयाचा माणूस हातात झाडू घेऊन उभा होता. तिघांकडे तो आश्चर्यानं पाहू लागला. चेहऱ्यावर नकली हसू आणत तिघही बाहेर पडले. ते दिसेनासे होईपर्यंत तो माणूस तसाच त्यांच्याकडे पाहत राहिला. तिघही जवळजवळ धावतच न्यायालयाच्या बाहेर आले. रस्त्यावरची धूळ उडवत कार पुन्हा बाहेर पडली. हातात कागदांची फाईल घेऊन यांचा वकील आवासून पाहत होता. रस्त्यावर येताच गाडीनं वेग घेतला. रवीनं डाव्या बाजूच्या आरशात पाहिलं. आरशातून रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या बाहेर चहा पीत उभा असलेला ऑफिसर माने दिसला. तो रवीकडेच पाहत होता. एका क्षणासाठी दोघांची नजरानजर झाली. उडणाऱ्या धुळीकडे पाहत ऑफिसर छदमी हास्य करत होता. ऑफिसरनं त्याच्या मोबाईलवर एक नंबर डायल केला. पलीकडून आवाज आला, सर, ते पुण्याच्या दिशेनं निघालेत.